कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। लीला प्रसंग वर्ग क्रमांक 6। मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली त्याचं थोडंसं त्याची उजळणी करून पुढे जाऊया। अवतारांच्या साधनेचं तपशील भक्तांच्या भक्तीच्या अतिरेकामुळे उपलब्ध नाही। अवतार हे कधी अपूर्ण होते असं भक्त कधीही मानायला तयार नाही। पण शारदानंदजी महाराज स्पष्टपणे म्हणतात, भक्तांना ही भीती वाटते की अवतारांच्या प्रती आपल्या इष्टाप्रती जर आपण अशी भावना मनात ठेवली तर त्यातून आपल्या भक्तीची हानी होऊ शकते। पण शारदानंदजी महाराज स्पष्टपणे म्हणतात की असली कोणत्याही प्रकारची भक्तीची हानी होत नसते। अवतार जेव्हा जन्म घेतात मनुष्य रूपाने तर मनुष्यामध्ये जे काही दुर्बलता कमतरता दुबळेपणा दुर्बलपणा हे सगळं ते स्वीकार करतात आणि ते स्वीकार करून त्याच्यावरती अलौकिक प्रयत्नाने मात कशी करावी हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे ते त्यांच्या जीवनामध्ये दर्शवतात। मग परिपक्व भक्ती कशाला म्हणायची तर पण मागच्या वेळेस उदाहरण घेतलं होतं गोपींचं, त्याच्यानंतर यशोदा मातेचं, माता कौसल्येचं। त्यात बघितलं होतं की कसं यशोदा माता त्यांना माहित होतं की हे लहान बाळ कोण आहे, पण तरी सुद्धा म्हणजे आता मनुष्य रूप धारण केलंय तर ते लहान बाळ माती खाणार, कुठेतरी शेजारी पाजारी जाऊन खोड्या करणार आणि बघतोस की गोपाक्षाने किती खोड्या केल्या होत्या। तर यशोदा माता शिक्षा सुद्धा करत आहे, पण हे पूर्ण अवतार आहेत म्हणून वात्सल्य भावाने भक्ती सुद्धा करत आहे। तर आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांकडे सुद्धा या दृष्टीने बघायचं आहे
मनुष्य रूपाने त्यांनी जन्म घेतला तर त्यांना रोग, शोक, ताप हे सगळं होणारच. पण या सगळ्यावरही त्यांनी कशी मात केली, त्यांचे अलौकिक प्रयत्न हे आपल्याला प्रेरणादायी आहे. आणि इष्ट म्हणून आपण त्यांच्याप्रती आपलं सख्य, वात्सल्य, शांत, दास्य, मधुर ज्या भावाने आपल्याला आवडत असेल, मातृभावाने त्यांची आपण त्यांच्यावरती भक्ती करू शकतो. आपण माता कौसल्याचं सुद्धा बघितलं, त्यांना सुद्धा माहीत होतं. वशिष्ठ ऋषींना सुद्धा माहिती होतं की भगवान राम हे पूर्ण अवतार आहेत. पण शरीर धारण केलंय म्हणून विद्यार्थी म्हणून त्यांच्याजवळ ते आले होते. त्यांनी त्यांना विद्यादान केलं त्यांनी. पण जेव्हा ते पूर्ण तो बघायचे, तर त्यांच्याकडे बघून शांत भावाने त्यांची भक्तीसुद्धा करायची. तर जे अपेक्षित काय आहे कन्क्लुसिव्हली आपण जर असं म्हणायचं, तर अवतारांकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असली पाहिजे, की त्यांनी अपूर्णता स्वीकार केलेली आहे तुमच्याकरता, माझ्याकरता. आणि त्यांचे ते अलौकिक प्रयत्न त्यांनी जे केलेले आहेत, ते तुम्हाला आणि मला प्रेरणा देण्याकरता आहेत. आणि त्याच्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या भावाने आपण त्यांची भक्ती केली, तर आपली ही प्रगती नक्कीच होणार. ते अपूर्ण होते, तर यांची भक्ती का करायची? असा विचार मनात न येऊ देता, की त्यांनी आपल्या त्या कमतरतेवरती कशी मात केली, हे आपल्याला जास्त उपयोगी आणि फायद्याचं ठरेल आध्यात्मिकरित्या. ही सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. एक अजून जे मागच्या वेळेस चर्चा केली होती, की रामबाबूंचं जे म्हणणं होतं, रामचंद्र दत्तांचं, की त्यांची जी सगळी ही लीला आहे, कॅन्सर वगैरे त्यांना झाला होता. हे सगळं किंवा क्षमा करा, हे जे त्यांनी साधना वगैरे केली, याचं मागचं कारण त्यांनी ते सोंग केलं होतं. आपलं अवतारत्व लपवण्याकरता, पण तसं नाहीये. याची थोडी चर्चा अजून थोड्याशा पुढच्या भागात येणार आहे. तेव्हा त्याला अजून सविस्तर पण जाऊया. पण तसं नसतं. अवतार कधी पण आपलं अवतारत्व त्या पद्धतीने लपवत नाही. साधना करून आपलं अवतारत्व लपवण्याचा हा जो एक विचार, हा सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण की पुढे सांगणार आहे आपल्याला आपले शारदानंदजी महाराज, की जेव्हा अवतार मनुष्य रूपाने येतात, तर ते त्यांना रोग, शोक, ताप, भूक, तहान ही मनुष्यासारखीच लागते. आणि जी काही दुर्बलता, कमतरता, दुबळेपणा तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आहे, तो सर्व यांच्यामध्ये सुद्धा होता. पण त्याच्यावरती त्यांनी अलौकिक प्रयत्नांनी मात केली, हे फार महत्त्वाचं. आज आपण जी सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांची एक शिकवण मध्येच त्यांनी या साधक भावात दिलेली आहे. आणि काय ती शिकवण आहे, की कधी पण कोणाचा भाव नष्ट करू नये. कधी पण कोणाचा भाव नष्ट करू नये. आता आपण चर्चा करत आहोत अवतारांचा साधक भाव, विशेष करून भगवान श्रीरामकृष्णांचा. आणि हे चर्चा करत असताना मध्येच ही शिकवण कुठे आली, तर त्याचं कारण असं वाटतं, की पहा, या शिकवणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ठाकूरांच्या मनाचा वेध घेता येणार आहे. अजून एक कारण काय आहे, की पहा, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक साधक, त्याचे संस्कार असतात, त्याची प्रकृती असते, त्याची आवड निवड असते. आणि त्या आवड निवडप्रमाणे, संस्कारांप्रमाणे, प्रकृतीप्रमाणे तो ईश्वराकडे जात असतो. आणि ईश्वर पण कसे? अनंत भावमय. ईश्वर अनंत भावमय आहेत. आपल्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकृती आहेत. तर त्याच्याकडे जाण्याचे अनंत मार्ग असू शकतात. अमुक साधकनी किंवा माझ्या मित्रांनीही याच मार्गाने गेलं पाहिजे, असा आग्रह का? आणि भगवान श्रीरामकृष्णांना हा मुळीच आवडायचा नाही. आणि म्हणून ते म्हणायचे, कधी पण कोणाचा भाव नष्ट करू नये.
का? भाव नष्ट केल्याने त्या साधकाची जी नैसर्गिक प्रगती असते ती कुठेतरी बाधित होत असते. आणि सांगायचं म्हणजे की जेव्हा स्वामी विवेकानंद फार एक आश्चर्यजनक काहीतरी आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. जेव्हा स्वामीजी म्हणजे नरेंद्रनाथ सुरुवातीला आले होते ठाकूरांकडे, तर त्यांचा तो एक प्रकारचा स्वभाव होता की ज्या तत्वांवरती त्यांचा विश्वास होता ते तत्व इतरांवरती ते थोपवायचे. म्हणजे हे आपल्याला ऐकून आश्चर्य होतं की ज्या स्वामी विवेकानंदांनी परिवर्ती जीवनामध्ये भक्तियोगाच्या एका व्याख्यानमध्ये एका ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय द नीड ऑफ सिम्बॉलमध्ये की या जगामध्ये जितकी माणसं आहेत तितके धर्म जर असले तर बिघडतं कुठे? पहा, खूप मोठं वाक्य आहे बरं. या जगामध्ये जितकी माणसं आहेत त्यांच्या आवडीनिवडी प्रकृतीप्रमाणे जितके धर्म झाले तर बिघडतं कुठे? होऊ द्या, असंख्य संख्या होऊ द्या धर्माची. इतकं त्यांचं म्हणजे विशाल हृदय किंवा उदारता, कॅथोलिसिटी, ऑल अकोमोडेटिव्हनेस इतकं मोठं होतं. पण सुरुवातीच्या काळी जेव्हा स्वामी म्हणजे ठाकूरांच्या संपर्कात बिलकुल नुकते आले होते तेव्हा त्यांचा स्वभाव हेकेखोर होता. आणि एवढंच नव्हे, अत्यंत हुशार बुद्धीचे होते. आपला विचार कोणालाही पटवून देण्यामध्ये ते पटाईत होते. मुळात स्वामी विवेकानंद त्यांच्याबद्दल ठाकूरांनी सांगितलंय की हा अखंडाच्या घरातला आहे, ध्यानसिद्ध आहे. आणि अद्वैत वेदांताच्या या साधनेच्या माध्यमातून या संपूर्ण जगामध्ये एक तो धर्म प्रवाहित करणार आहे. पण हे सगळं ठाकूरांना माहीत होतं. पण जेव्हा नरेंद्रनाथ ठाकूरांकडे आले तेव्हा ते ब्रह्मसमाजाच्या माध्यमातून आले होते. आणि ब्रह्मसमाज हे सोहमची साधनेला मान्यता देत नव्हतं. थोडंसं मी जरा खोलवर जाणार आहे, पण थोडं लक्ष द्याल तर फार कठीण काही नाही आहे. म्हणजे स्वामीजींचा मूळ स्वभाव हा अद्वैताकडे होता हे ठाकूरांना माहीत होतं. पण जेव्हा ठाकूरांकडे यायच्या आधी त्यांचा स्वभाव 2 गोष्टी हेकेखोर होतात थोडाफार, आणि बिलकुल आरडाओरड करून आणि इतके सुंदर तर्क मांडायचे की समोरच्याला ते मानण्याशिवाय त्याला काही पर्याय नसायचा. पण कोणी-कोणी नाही मानायचं, मग तिकडे खूप भांडणं व्हायची आणि त्या भांडणाला ठाकूर एन्जॉय सुद्धा करायचे. आणि ब्रह्मसमाजाच्या प्रभावामुळे सुरुवातीला सोहम ही साधना स्वामीजींना मान्य नव्हती. तर पहा आता ठाकूरांनी या त्यांच्या भावाला न दुखवता त्याच्यात बदल कसा आणला. तुम्हाला बॅकग्राऊंड पूर्ण लक्षात आलं असेल. स्वामीजी थोडासा त्यांचा एक दुराग्रही स्वभाव, मुळात ते अद्वैती अखंडाच्या राज्यातले आलेले, पण ब्रह्मसमाजाच्या तात्कालिक प्रभावामुळे तात्पुरता त्यांच्यामध्ये सोहम ही साधना चुकीची आहे अशा एका पार्श्वभूमीवरती ते पोहोचले ठाकूरांकडे. अशा त्या पार्श्वभूमीवरती तिथे पोहोचल्यानंतर ठाकूरांनी त्यांचा तो एक तात्पुरता भाव कसा दूर केला. ठाकूर स्वतः म्हणतात कोणाचा भाव दुखवू नये. मग त्यांनी कसं केलं? आपण वाचतो वचनामृतमध्ये, याच्यामध्ये सुद्धा वाचतो आपल्या लीला प्रसंगामध्ये, की जेव्हा नरेंद्रनाथ त्यांच्याला भेटीला यायचे तेव्हा ते काय सांगायचे की थोडंसं मला अष्टावक्र संहिता वाचून दाखव, मला थोडंसं तू अध्यात्म रामायण वाचून दाखव. आता अष्टावक्र संहिता आपल्या माहिती आहे, अद्वैत वेदांताची हायेस्ट फ्लाईट. म्हणजे उपनिषद तरी आपल्याला थोडं टप्प्याटप्प्याने वरती नेतात. अष्टावक्र संहिता सुरुवातच एकदम अद्वैतापासून सुरू करतात. अध्यात्म रामायणमध्ये काय आपल्याला वाचायला मिळतं? तर भगवान प्रभू रामचंद्र त्यांनी उपदेश केलाय कोणाला? लक्ष्मणाला. जेव्हा ते वनवासात असताना जे काही आध्यात्मिक तत्व सांगितले गेलेले आहे प्रभू रामचंद्रांच्या मुखातून जे आलेले आहेत
हे सगळे त्याच्यात नोंद केलेली आहे. आता हे 2 अद्वैत वेदांताचे हायेस्ट ग्रंथ ठाकूर सांगतात नरेंद्रनाथाला की तुम्हाला वाचून सांग. वाचता आता आता कोणी वाचणार म्हणजे असं तर वाचणार नाही, थोडंफार तर आत जाईल आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर नरेंद्रनाथांची प्रतिक्रिया काय व्हायची? अरे यात सगळं लिहिलंय की मी परब्रह्म आहे, मी ईश्वर आहे. या पुस्तकाला जाळून टाकलं पाहिजे. इतक्या टोकाची भूमिका नरेंद्रनाथ घ्यायचे. इतक्या टोकाची भूमिका नरेंद्रनाथ घ्यायचे. तर ठाकूर शांतपणे म्हणायचे, "अरे तू तो भाव घे. मी तुला तसं म्हणतोय का? मी तुला काय म्हणतोय मला वाचून दाखव." तर ते हिंदीमध्ये एक म्हण आहे, "मरता क्या ना करता." आता ठाकूर म्हणतात आहे, तर वाचून दाखवण्याशिवाय पर्याय नाही. पण वाचताना त्या गोष्टी हळू कुठेतरी मनात जायच्या आणि पहा इतक्या सुंदर पद्धतीने इतक्या धीर ठेवून भगवान श्रीरामकृष्णांनी नरेंद्रनाथ सारख्या एका निष्णात आपल्या शिष्याला तयार केलं. तर त्यांना किती धीर ठेवावा लागला असेल. इथे लीला प्रसंगामध्ये स्वामीजींबद्दल एक शब्द वापरला गेलेला आहे शारदानंदजी महाराजांनी जो वापरला आहे की स्वामीजी तेव्हा बालक स्वामीजी. बालक शब्द का वापरलाय? कारण की आपण आता चर्चा केली की सुरुवातीला त्यांचा स्वभाव होता एका प्रकारे ते दुसऱ्यांवरती आपले जे विचार ते थोपवायचे. त्यांचा एका प्रकारे भाव बदलण्याचा प्रयत्न करायचे. आणि इथे शारदानंदजी महाराजांना सांगायचं आहे की तेव्हा स्वामीजी थोडेसे स्पिरिच्युअली इमॅच्युअर होते. हे सांगण्याकरता त्यांनी तो शब्द वापरला आहे आणि तिथे खूप सुंदर त्यांनी एक वाक्य वापरलं आहे. मी ते वाक्य तुमच्यापुढे जसंच्या तसं वाचतो. मग पुढे जाऊया. व्यावहारिक जगतात सत्य हे अवस्था व अधिकार यांच्या भेदानुसार नाना रूपे धारण करीत असते. ही गोष्ट बालक स्वामीजींना अजूनही कळू शकली नव्हती. आता बालक स्वामीजी म्हणजे 23 वर्षाचा बालक नसतो. शारदानंदजी महाराजांना त्यांच्या या गुणाची थोडीशी निंदा करायची आहे. पण पहा किती गोड शब्दामध्ये शिवाचा अवतार आहे. पण स्वामीजी तिथे चुकत होते हे त्यांना सांगायचं होतं. हे आहे लीला प्रसंग आणि हे आहे शारदानंदजी महाराज. ही घटना जेव्हा घडली तेव्हा 23 वर्ष स्वामीजींचं वय होतं. म्हणून तिथे काय शब्द वापरलाय? बालक स्वामीजी. आणि जे वाक्य म्हटलंय की पहा अवस्था मनाची अवस्था आणि अधिकार भेदच्या अनुरूप आपल्या सर्वांचे सुद्धा ईश्वरांचे किंवा भक्तीचे प्रकार असतात. उदाहरणार्थ जेव्हा कोणी नवीन नवीन भक्त येतं, एखाद्या मंदिरात जातं, एखाद्या मठात जातं, तर किती प्रकारचे त्याचे आपल्याला एक रूप बघायला मिळतात. ते खूप भस्म लावतील, रुद्राक्षाच्या माळा, दाढी वाढवून घेतील आणि काय काय व्हाईट कपडेच घालू लागतील वगैरे वगैरे. का? ते सुरुवातीला एक उद्रेक असतो. पण जेव्हा खरंच त्या माणसाची प्रामाणिक भक्ती वाढू लागते तर हे बाह्य सगळे प्रकार हळूहळू बंद होत जातात. म्हणजे काय होतं? मनाची अवस्था उन्नत होते, अधिकार वाढतो, तर खरंच भक्ती वाढते आणि हे भक्तीचा हा जो थोतांड ज्याला म्हणूया हे कमी होत जातात. बरोबर की नाही? बिलकुल त्याप्रमाणे की या गोष्टी थोड्याफार स्तरावर सगळ्या दूर घडत असतात. तर अवस्था भेद आणि अधिकार भेद त्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या आपल्या ईश्वराच्या जो कन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह होत असतो. तर इथे बालक स्वामीजी का म्हटलंय की सुरुवातीच्या त्या काळामध्ये स्वामीजी प्रत्येकाला म्हणजे आता ते स्वतः अद्वैत भावात स्थित झाले ठाकूरांच्या कृपेनं, तर प्रत्येकाला त्या अद्वैतच शिकवणार. अरे कोणाचं मन भक्तिभावाने भरलेलं आहे, कोणाचं अजून काही भाव आहे, कोणी वैष्णव पद्धतीने साधना करते ते नाही. आणि मग त्याच्यामुळे मग हळूहळू तो भाव त्यांचा तो शमून गेला. पण कोणाचाही भाव नष्ट करू नये ही शिकवण मुद्दाम इथे का घातलेली गेली आहे आणि त्यातून काय नुकसान होतं ते सुद्धा एक घटना त्याची नोंद इथे केल्या गेलेली आहे आणि ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर ती घटना काय आहे आपण आधी बघूया.
ती घटना आपल्या सर्वांना नक्कीच माहीत आहे. काशीपूरला भगवान श्रीरामकृष्ण कॅन्सरच्या रोगाने ग्रस्त, आपले शेवटचे काही दिवस त्यांचे आहेत. मार्चचा महिना. जसे जसे त्यांचे तो रोग वाढत आहे, तसं तसं त्यांचा आनंद सुद्धा वाढत आहे आणि त्यांचा संवाद स्वामीजींच्या बरोबर अजून वाढत आहे. आणि स्वामीजींबरोबर त्यांचा संवाद का वाढत आहे? कारण की येणाऱ्या संघटनेबद्दल ते त्यांना मार्गदर्शन करत आहे. स्वामीजींबद्दल त्यांचं प्रेम जास्त होतं. इथे मी जे विशेष सांगू इच्छितो, की ठाकूरांच्या मनात काही पार्शियलिटी नव्हती, हे लक्षात घ्या. ठाकूर स्वामीजींना जास्त वेळ द्यायचे, त्याचं कारण की स्वामीजी ठाकूरांना संपूर्ण जगाकरता तयार करत होते, म्हणून त्यांचं ते प्रेम थोडंसं जास्त दिसतं आपल्याला. ते काही पार्शियलिटी नव्हती, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. असो, तर मार्चचा तो महिना आणि शिवरात्रीचा दिवस, दिवसभर या काही निवडक जे त्यागी शिष्य तिथे उपस्थित होते, त्यांनी तिथे दिवसभर उपवास केलेला आहे. रात्री पूजा करणार आहेत. 5 की 6च त्यागी शिष्य होते त्या दिवशी. पहिल्या प्रहरची पूजा झाल्यानंतर, ती पूजा भगवान श्रीरामकृष्ण राहत होते वरच्या मजल्यावर काशीपूरला. ती खोली कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी बघितली असेल. आणि खालती स्वयंपाकघराच्या बाजूला एक छोटी खोली होती. तिथे ही सर्व पूजा करण्याचं आयोजन करण्यात आलं. गेल्या काही आठवड्यापासून नरेंद्रनाथांना स्वतःमध्ये एक विशेष शक्ती जागृत झाली. त्याचा अनुभव येत होता की कोणालाही स्पर्श करून त्याच्यामध्ये ते ईश्वरी भाव जागृत करू शकत होते, अशी त्यांना एक अनुभूती येत होती. त्याचं व्यावहारिक काही म्हणजे प्रॅक्टिकल त्यांनी करून बघितलं नव्हतं, पण त्यांना वाटत होतं. घटनेच्या तपशिलात हरून जाऊ नका. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाचा भाव नष्ट करू नये. ठाकूरांची ही शिकवण, त्याची चर्चा आपण करत आहोत. आणि मग पहिला प्रहर संपला. पहिल्या प्रहराचा जपध्यान संपला. मध्ये थोडं मध्यांतर होतं. 1-2 त्यांचे जे साथी काही आणायला बाहेर गेलेत. तेवढ्यात स्वामीजींना काय वाटलं, ते ध्यानात बसले आणि त्यांच्या जवळ असलेले अभेदानंदजी महाराज त्यांना म्हणतात, काली महाराज, की माझ्या समोर बस आणि माझ्या शरीराला स्पर्श करून राहा, मी जोपर्यंत म्हणत नाही. स्वामीजी स्वतः ध्यानात गढून गेले. अभेदानंदजी महाराजांनी आपल्या उजव्या हाताने त्यांचा उजवा घुटगा तिथे स्पर्श केलं होतं आणि लागलीच त्यांना असा अनुभव झाला की काहीतरी शक्ती त्यांच्यामध्ये प्रवाहित होत आहे. आणि ही घटना तिथे उपस्थित असलेले दुसरे एक त्यांचे साथीदार त्यांनी बघितलं. ही घटना घडायला फक्त 2 मिनिटं लागले, जी वर्णन आपल्याला वाचायला मिळते. आणि 2 मिनिटानंतर स्वामीजींचं ध्यान भंग पावतं. तेवढ्यात बाहेर गेलेले इतर साथीदार सुद्धा येतात आणि ते बघतात की जेव्हा अभेदानंदजी महाराजांनी हात पकडला होता, त्यांचा गुडघा पकडला होता, पायाला स्पर्श केला होता, तेव्हा त्यांचा हातामध्ये कंप निर्माण होत होता. तर त्या साथीदारांनी विचारलं की तुझा हात काय स्वतःहून कापत होता की तू तसं करत होता? नाही म्हणे, मी हाताला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी तसं करू शकत नव्हतो. आणि मला असं काही जणू वाटत होतं की एक बॅटरी 50 व्होल्टची, त्याला मी धरून ठेवलेलं आहे आणि काहीतरी शक्ती सतत माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे. ही घटना इथे संपत नाही. द्वितीय प्रहर सुरू होतो. द्वितीय प्रहरच्या नंतर पुन्हा जपध्यानाची जेव्हा वेळ येते,
तेव्हा हे लक्षात येतं, की अभेदानंदजी महाराजां इतके डीप ध्यानात एकदम बिलकुल ज्याला म्हणतो, की खोलवर उतरतात, की तसं ध्यान करताना त्यांना कोणीही आधी बघितलं नव्हतं. आणि त्यांना तसं ध्यान करत असताना स्वामीजी स्वतः आश्चर्यचकित होतात, की इतका गडद ध्यान त्यांना कधीच लागलेला नव्हता. आणि त्याच्यानंतर मग घडतं काय? त्याच्यानंतर घडतं असं, की तिसऱ्या प्रहरची पूजा, चौथ्या प्रहरची पूजा सगळी पूर्ण होते आणि पूर्ण झाल्यानंतर जवळपास सकाळी 4 वाजता निरोप येतो, की वरती श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांना बोलवून राहिले. आता मजा आहे. आणि जेव्हा नरेंद्रनाथांना ती हाक पडते, ते पोहोचतात. तर पहिलं वाक्य सांगतात भगवान श्रीरामकृष्ण, की "का रे? काही जमा होता न होता खर्च चालू? अरे आधी काही जमा होऊ देत. त्याच्यानंतर तुला स्वतःच कळेल. आई तुला सांगेल, की कसं खर्च करायचंय. तू त्या मुलाचं किती मोठं नुकसान केलंय तुला माहित नाही. जणू काही 6 महिन्याचं गर्भ नष्ट केलंय." पहा, हे उदाहरण देऊन ठाकूर समजावून राहिलेत. पुन्हा चर्चा पण करतोय, कोणाचा भाव नष्ट करू नये. ईश्वराकडे जाण्याचे अनंत मार्ग आहेत. कोणाचा भाव आपण नष्ट करतो, तर त्याची प्रगतीमध्ये आपण बाधा आणत असतो. हा आपला विषय सुरू आहे. आणि यातून ठाकूरांच्या मनाची आपल्याला कशी ठेवण होती, मनाचा वेध मिळत आहे. म्हणून ही सगळी चर्चा सुरू आहे. तर काही जमा होता न होता खर्च सुरू. आधी काही जमा तर होऊ दे, नंतर तुलाच कळेल, की ते कसं खर्च करायचं आणि म्हणजे आईच तुला समजवून देईल आणि तुला सुद्धा कळेल, की ते कसं खर्च करायचं, कुठे खर्च करायचं. त्या मुलाचं भाग्य चांगलं, की त्याचं नुकसान जास्त नाही झालं. पण जणू काही 6 महिन्याचा गर्भ नष्ट झालाय. पण लक्षात ठेव, याच्या पुढे आता असं पुन्हा कधी करू नकोस. अशी स्पष्ट सूचना ठाकूर स्वामीजींना देतात. आणि स्वामीजींची प्रतिक्रिया काय असते? ते लिहितात, पुस्तकात मेन्शन केलेलं आहे, की एखाद्या अपराधीप्रमाणे त्यांची ती भर्सना सतत ऐकत होतो. ठाकूर याच्यामध्ये एक वाक्य अजून म्हणतात, की ज्या मार्गाने तो पुढे जात होता, त्या मार्गाचा संपूर्णपणे उच्छेद झालेला आहे. ज्या मार्गाने काली महाराज पुढे जात होते, त्या मार्गाचा संपूर्णपणे उच्छेद झालेला आहे. आणि तो आता अद्वैत या मार्गाने पुढे जाणार. पण हे इतकं सोपं नसतं बरं. अजून एक वाक्य स्वामीजी म्हणतात, पण मुलाचं भाग्य खूप चांगलं. थोडक्यात वाचलं. असं का म्हणाले ठाकूर? तर आपण अभेदानंदजी महाराजांच्या जीवनाकडे जर बघितलं, तर काशीपूरलाच असताना असं घडलं, की पहा ते एका भावाने त्यांची प्रगती होत होती आणि अचानक ही घटना घडली आणि त्यांचा पूर्ण भाव बदलला. पण त्यांचा भाव बदलला आणि त्यांच्या जीवनाचं थोडंफार नुकसान झालं, याची पावती काय? आपल्याला काय चर्चा करत आहोत? कोणाचा भाव नष्ट करू नये. तर काशीपूरलाच असताना अभेदानंदजी महाराज पहा, एका मार्गाने जात होते, पण त्यांचा भाव बदलला. अद्वैत भावामध्ये ते पूर्णपणे स्थिर होऊ शकले नाही. म्हणून आपल्या काही जीवनाच्या प्रसंगांना इतके चुकीच्या पद्धतीने ते इंटरप्रेट करू लागले, विश्लेषण करू लागले, की ठाकूरांना ते मुळीच आवडायचं नाही. आणि याचं एकच उदाहरण देतो, की एका दिवशी गळ टाकून मासे पकडत होते. ठाकूरांनी त्यांना म्हटलं, की "तसं करू नकोस. गळ टाकून मासे पकडणे चांगलं नाही." तर अभेदानंदजी महाराज म्हणतात, "आत्मा कोणाला मारत नाही
आणि स्वतः मरत नाही, म्हणून माझं हे केल्याने काही घडणार नाही. किती चुकीचं इंटरप्रिटेशन आहे बघा. गीतेमध्ये तो श्लोक आहे ना, की आत्मा कोणाला आत्मा स्वतः मरत नाही, कोणाला मारू शकत नाही. आता अभेदानंदजी महाराज आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये एका मार्गाने पुढे जात होते. अचानक त्यांचा भाव स्वामीजींच्या मुळे हा बदलला आणि तो भाव स्थिर झाला नव्हता. म्हणून या प्रकारचे ते मिसइंटरप्रिटेशन करू लागले आणि ठाकूरांच्या ते लक्षात आलं. पण तरी सुद्धा ठाकूरांनी खूप प्रेमाने त्यांना तो आकार दिला आणि त्यांच्यामध्ये अजून 1-2 घटना आहेत, पण इतका वेळ नाहीये आणि त्या त्या घटना म्हणजे त्या सगळ्या घटनांचं किंवा त्यांना जे एक विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता होती, ती ठाकूरांनी त्यांना दिली आणि मग भविष्यामध्ये पूर्णपणे ते अद्वैत वेदांतामध्ये स्थिर स्थावर झाले. तर ह्या घटनेचा इतका विश्लेषण करण्याचं मागचं उद्दिष्ट काय? की पहा ठाकूर जे म्हणतात, की कधी कोणाचा भाव नष्ट करू नये. ईश्वर हे अनंत भावमय आहेत आणि साधकाच्या तर अनंत प्रकृती आहेत. प्रत्येक जण आपल्या आपल्या मार्गाने जात आहे. पण सुरुवातीच्या काळी ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणूनच ठाकूरांच्या मनाचा वेध घेण्याकरता साधक भावामध्ये ही घटना शारदानंदजी महाराजांनी इन्क्लूड केलेली आहे. अजून एक घटना ज्याचं स्मरण मला होत आहे आणि ती पण इथे सांगणं म्हणजे कॉन्टेक्स्टफुलच असणार आणि ते म्हणजे नरेंद्रनाथ आणि राजा महाराज म्हणजे स्वामीजी आणि राजा महाराज हे दोघंही एकाच शाळेत शिकणारे शाळेकरी मित्र. दोघंही ब्रह्मसमाजात जायचे. तेव्हा ब्रह्मसमाजात जाण्याचा एक नियम होता, की ते तिथे लिहून द्यायचं असायचं, की आम्ही कधीही मूर्तीपूजा करणार नाही. आणि खरंच ठाकूरांकडे नरेंद्रनाथ यायचे, पण कधी मंदिरात जायचे नाही. किती विरोध करायचे. ठाकूर त्याला कधी बळजबरी नाही करायचे. पण राजा महाराजांचा मनाचा जो कल होता ना, तो भक्त हृदय होता. वृंदावनचे राखाल होते ना, मूर्तीपूजा, ते आरती ओवाळणे, मूर्तीपुढे हात जोडून उभे राहणे, प्रार्थना करणे त्यांना खूप आवडायचं. तिकडे लिहून दिलेलं आहे ब्रह्मसमाजामध्ये, की मी मूर्तीपूजा करणार नाही आणि ठाकूरांकडे आल्याबरोबर फिरायच्या मंदिरात. आणि ते बघितल्यावर नरेंद्रनाथांच्या तळपायाची तिडक मस्तकात जायची आणि ते त्याच्या मागे लागायचे. आणि मग काय व्हायचं, की हे दोघंही बरोबर आले, की सारखं राखाल महाराज इकडे-तिकडे पळवाट म्हणजे काढून पळून जायचे. ठाकूरांच्या लक्षात आलं, की हे दोघंही आले, की हा पळून जातो कुठेतरी. त्यांच्या ते बरोबर लक्षात आलं. तर नरेंद्रनाथांनी पूर्ण विरोध दर्शवला, की त्यांनी तिथे लिहून दिलेलं आहे. असं चालणार नाही. तर ठाकूरांनी व्यवस्था केली. राजा महाराजांना सांगितलं, की त्या ब्रह्मसमाजात जा, ते लिहिलेला कागद घेऊन फाडून फेकून दे. त्याच्यानंतर नरेंद्रनाथ पण शांत झाले आणि राजा महाराजांना पण मंदिरात जायला आवडू लागलं. म्हणजे आवडायचंच राहतं. म्हणण्याचा अर्थ काय, की सुरुवातीच्या काळामध्ये पहा या घटनेचं फार महत्त्व आहे बरं. म्हणूनच शारदानंदजी महाराजांनी बिलकुल सुरुवातीलाच दिलेली आहे. अजून एक कारण जे मला सांगायचं आहे तुम्हाला, की कोणाचा भाव नष्ट करू नये हे इथे का दिलेलं आहे. पण मी ते सगळ्यात शेवटी सांगण्याचा प्रयत्न करेन. असो, तर ह्या 2 घटनांच्या माध्यमातून आपल्याला जे लक्षात येतं, ते हेच, की कधी पण कोणाचा भाव नष्ट करू नये. का? की प्रत्येक साधक हा त्याची एक गती असते आणि त्या गतीच्या माध्यमातून तो पुढे-पुढे जात असतो. त्याच्या मार्गाने तो जात असतो. त्याच्यापुढे जे एक अजून एक महत्त्वाचा सिद्धांत जो आपण त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया, की ठाकूर म्हणजे पहा ठाकूर आणि स्वामीजींमध्ये हा थोडा अंतर कुठे आपल्याला दिसतो. म्हणजे सुरुवातीच्या काळी बरं. मी सुरुवातीच्या काळाची गोष्ट सांगतोय. जो भाव स्वामीजींना आवडायचा, नरेंद्रनाथांना आवडायचा, तोच भाव दुसऱ्यांवरती ते थोपवण्याचा प्रयत्न करायचे. पण सुरुवातीपासूनच भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येकाचा भाव जपायचे
आणि त्याचं बेस्ट उदाहरण मागच्या वेळेस बघितलं होतं आपण, गोपालेर मा त्या कृष्ण भक्त होत्या. तर त्यांनी काय म्हटलं, की याच्यामध्येच तुम्ही त्या तुमच्या गोपाल कृष्णाला बघा, त्यातून तुमचं कल्याण होईल. आणि बघतोच की जेव्हा त्यांचा तो भाव एकदम शिगेवर जातो, धावत धावत येतात, काहीतरी हातामध्ये खायचा पदार्थ आहे आणि माझा गोपाळ करत तोंडात कोंबतात ठाकूरांच्या. ठाकूर सुद्धा त्यांच्या मांडीत वरती बसतात, हे सगळे वर्णन आहे. आणखीन जी दुसरी एक जी महत्वाची घटना सांगू इच्छितो. काशीपूरला जेव्हा कल्पतरू दिवसाच्या दिवशी ठाकूरांनी काय आशीर्वाद दिला सगळ्यांना, की तुमचं सगळ्यांचं चैतन्य जागृत हो. तुमचं सगळ्यांचं चैतन्य जागृत हो, असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला एका प्रकारचं दर्शन झालं का? मी तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. पहा, हे फार महत्वाचे सगळे मुद्दे मांडलेत बरा. की तिथे किती लोक होते. गिरीशचंद्र घोष, सान्याल, त्याच्यानंतर रामलाल दादा, जवळपास 8 ते 10 होते. सगळ्यांचं नाव मला तर लक्षात नाहीये. आणि प्रत्येकाचे भाव वेगळे वेगळे. अतुलचंद्र घोष, रामकृष्ण पुंथी ज्यांनी लिहिली ते तिथे उपस्थित होते. मास्तर महाशय तिथे उपस्थित होते. प्रत्येकाचा भाव वेगळा, पण प्रत्येकाला झालेली अनुभूती. हरण नावाचे एक तिथे उपस्थित होते. पण प्रत्येकाला झालेली अनुभूती ही एकसारखी होती का? नाही. प्रत्येकाची वैकुंठनाथ सान्याल ते मा भावतारिणीचे भक्त होते. त्यांना मा भावतारिणीचं दर्शन झालं. रामलाल दादा, त्यांचे इष्ट वेगळेच होते. त्यांचा प्रॉब्लेम असा होता, की त्यांना ध्यानामध्ये त्यांच्या इष्टचा फक्त अर्धा भागच दिसायचा. आणि ठाकूरांच्या त्या आशीर्वादामुळे त्यांना ते त्यांच्या जे इष्टाची पूर्ण मूर्ती तशी दिसू लागली. म्हणण्याचा अर्थ काय? भगवान श्रीरामकृष्णांनी प्रत्येकाचा भाव जपला आणि त्याच्या त्यांच्या मनाची जसा कल होता तसं त्याला ते चैतन्य त्यांना म्हणजे त्यांना अनुभूती प्राप्त करून दिली. ही एक फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे, की ठाकूरांनी कधी कोणाचा भाव नष्ट नाही केला, कधी नाही केला. त्यांच्या 16 शिष्यांच्या संदर्भात पण जर आपण विवेचन जर केलं, स्वामीजींचं सुद्धा नाही केलं बरं. आता आपण चर्चा केली, की सुरुवातीच्या काळामध्ये ते सोहमची उपासनाला त्याज्य मानायचे. पण तो त्यांचा वरचा भाव होता. एक धूळ जमलेली होती. ते फक्त त्यांनी काढून दिली. पण त्याचा जो मूळ स्वभाव होता का, ठाकूरांनी ओळखलं होतं हे कुठले आहेत? नरेंद्रनाथ हा अखंडाच्या घरातला आहे. आणि तेच अद्वैत वेदांत त्यांच्यामध्ये ते जागृत केलं. ठाकूरांचं अजून एक वैशिष्ट्य हे भाव सांभाळण्याच्या संदर्भामध्ये मी जे सांगू इच्छितो, की ठाकूरांनी आपल्या विशेषकर या 16 शिष्यांना त्यांना प्रेरणा देऊन इन्स्पायर करून एका खूप उंच लेव्हलवरती आणलं. त्यांच्या त्या म्हणजे भावाच्या माध्यमातून बरं. आणि त्यांच्या भावाच्या माध्यमातून वरती आणल्यानंतर शिगेवर पोहोचवल्यानंतर फक्त तिथेच थांबून नाही राहिले. मग काय केलं? प्रत्येकाला विभिन्न भावामध्ये फिरवलं सुद्धा. दिस इज श्रीरामकृष्ण. उदाहरण देऊन जास्त स्पष्ट होईल. आज मी सिद्धांत पुन्हा मांडतो, की भगवान श्रीरामकृष्णांनी प्रत्येकाचा भाव जपला. विशेष करून 16 म्हणजे सगळ्या शिष्यांचाच जपला, पण या 16 शिष्यांना त्यांच्या भावामध्ये इतकं इन्स्पायर करून त्या भावाच्या शिगेवरती पोहोचवलं आणि शिगेवरती पोहोचल्यानंतर त्यांना विभिन्न भावामध्ये सुद्धा फिरवलं. त्याशिवाय गोटी पक्की होणार नाही. उदाहरणार्थ जर घेतलं बंधू भगिनींनो, शिवानंदजी महाराज आणि तुर्यानंदजी महाराज हे जन्मापासूनच कट्टर अद्वैती, कट्टर बिलकुल त्याच्या खालती येणारच नाही.
त्यांना त्यांच्या त्या भावामध्ये त्यांना स्फुरण देऊन, प्रेरणा देऊन त्यांना पुढे नेलं. शिवानंदजी महाराजांची तर अवस्था अशी होती, की ठाकूरांची भेट झाली नाहीये, तरी ते सुद्धा म्हणायचे, की मला अनेक वर्षापासून असं वाटायचं, की हे जग आभासमय आहे. इतकी उंच पातळी शिवानंदजी महाराजांची होती. आणि ठाकूरांच्या संपर्कात आल्यानंतर अद्वैत वेदांताची टोक गाठल्यानंतर त्यांचं मन इतकं भक्तिमय झालं होतं. बेलूर मठामध्ये जर त्यांची खोली बघितली असेल आपल्यापैकी कोणी, तर त्यांच्या खोलीमध्ये शिवाची मूर्ती आहे, हंसेश्वरी, बकेश्वरी, सगळ्या प्रकारच्या मूर्त्या भरलेल्या आहेत. अरे, यांनी जीवनाची सुरुवात केली कुठून? अद्वैत वेदांतापासून. अद्वैत वेदांतापासून यांनी सुरुवात केली आणि अद्वैत वेदांताचं टोक गाठलं. पण ठाकूरांनी त्यांना अद्वैत वेदांताचं टोक गाठल्यानंतर त्यांच्या हृदयाला इतका एक विस्तीर्णपणा दिला, की त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा इतका उद्रेक झाला, की प्रत्येक ठिकाणी ते भक्तीच्या दृष्टीने सगळ्या दूर बघू लागले होते. आज सुद्धा ज्या ज्या मूर्तीचं ते पूजन करायचे, त्या सगळ्या मूर्ती आज सुद्धा बेलूर मठामध्ये त्यांच्या खोलीमध्ये विद्यमान आहे. 3 तर मला लक्षातच आहे. एक शिवजीचा एक आहे मूर्ती, एक हंसेश्वरी म्हणजे शक्तीचं स्वरूप कलकत्त्याजवळ, एक बगलेश्वरी की बकेश्वरी असं काहीतरी नाव आहे. म्हणण्याचा अर्थ काय, की त्यांना या अद्वैती साधूंना इतक्या शिगेवरती पोहोचून तिथेच थांबले नाही, तर त्यांच्या हृदयाला अजून विस्तीर्णपणा यावा, त्यांच्या त्या विचारांना विस्तीर्णपणा यावा म्हणून त्यांना इतर मार्गात सुद्धा त्यांनी हे केलं. अजून एक उदाहरण घेऊया राजा महाराजांचंच. आताच आपण चर्चा केली, की त्यांचा जो मूळ गाभा कसा होता, भक्ताचा गाभा होता. भक्ती ही त्यांच्या एक नैसर्गिक त्यांची ज्याला म्हणतो, की एक मनाचा त्यांचा कल होता. पण हेच राजा महाराज जेव्हा ओंकारेश्वरला आले होते, 7 दिवस सतत निर्विकल्प समाधीमध्ये बुडलेले होते. न खायचं भान, न काही प्यायचं भान. त्यांच्या बरोबर सुबोधानंदजी महाराज त्यांच्या बरोबर होते. आणि ते इतकं लक्ष ठेवायचे राजा महाराजांचं. कोरडी पोळी तिथे तेव्हा मिळायची आणि काहीतरी पाणीदार वरण. तर ते पोळी भिजवून ठेवायचे, त्या वरणामध्ये कुचकरून ठेवायचे. आणि जेव्हा थोडं पण चैतन्य दिसायचं शरीरामध्ये, तर त्यांच्या तोंड उघडून ती पोळी कोंबायचे लिटरली. शरीर टिकलं पाहिजे. तर पहा, मी जे तुमच्या आपल्यापुढे सिद्धांत मांडू इच्छित होतो, की आता हे भक्ती मार्गी राजा महाराज, पण आणि भक्ती मार्गाचा त्यांनी बिलकुल शिगेवरती सुद्धा पोहोचले. सगळ्या प्रकारचे दर्शनच त्यांना सुद्धा घडले. पण शेवटी ओंकारेश्वर सारख्या ठिकाणी जाऊन, शंकराचार्यांच्या महाकाल आपल्या ओंकारेश्वरच्या स्थानी जाऊन अद्वैतमध्ये इतके गढून गेले, की 7 दिवस निर्विकल्प समाधीमध्ये बिलकुल त्याच्या खालते नाही आले. त्यांची शरीर रक्षा कशी करायची हा प्रश्न सुबोधानंद महाराजांना पडला होता. म्हणण्याचा अर्थ काय, की भगवान श्रीरामकृष्णांनी प्रत्येकाचा भाव जपलाच नाही. त्या जो भाव होता त्याच्या शिगेपर्यंत पोहोचवलं त्या साधकाला. आणि फक्त तिथपर्यंत सोडलंच नाही, तर त्यांना इतर भावामधून सुद्धा त्यांच्याकडनं साधना घडवून घेतली. हे आपल्याला स्पष्टपणे हे बघायला मिळतं. आणि ते बघितल्यानंतर मग लक्षात येतं, की खरंच हे ठाकूर काय होते. जिथून आपण चर्चा सुरू केली होती आज, की कधी कोणाचा भाव नष्ट करू नये. त्याचे 2 कारणं आपण त्याची चर्चा केली, की भाव नष्ट केल्याने त्या साधकाची प्रगती नष्ट होत असते. आणि ही चर्चा सुरू करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये स्वामीजी कसे होते त्याचा सुद्धा विचार केला. पण त्याला आपल्याला धरून बसायचं नाहीये. का?
कारण की परिवर्ती काळामध्ये स्वामीजींनी काय म्हटलंय आपण ते आता बघितलंच भक्ती योगामध्ये. किती हृदयाची त्यांची विशालता झाली होती, की या जगामध्ये जितके मनुष्य आहेत, तितकेच जर धर्म झाले, तर बिघडतं कुठे? म्हणजे कोणाच्याही भावाला नष्ट करू नका. ही बाब, ही सिद्धांत स्वामीजींना खूप चांगल्यापणे म्हणजे त्यांच्या त्या चरित्रातूनच आपल्याला बघायला मिळतं. सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा ज्याला म्हणतो की एका प्रकारची ट्रेनिंगची आवश्यकता होती आणि तिथे भगवान श्रीरामकृष्णांनी आपण बघतोच की कशा पद्धतीने त्यांच्या ज्या कमतरतेला ठाकूरांनी दूर केलं. आता शेवटी या साधक भावामध्ये ही शिकवण शारदानंदजी महाराजांनी का घातली याची चर्चा करून मग तिथे आपण थांबूया. तर इथे आपल्याला एक ओळ वाचायला मिळते. ऐश्वर्याच्या जाणीवेतून तू मी भावाने प्रेम असत नाही. आता थोडंसं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होतंय का आपल्याला असं वाटेल, पण तसं नाहीये. आपण उदाहरण घेऊया यशोदा मातेचं. इथून मी तुम्हाला बरोबर तिथे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीन की ही शिकवण इथे का टाकल्या गेलेली आहे. कोणती शिकवण? की कोणाचा भाव नष्ट करू नये. यशोदा माताकडे बघितल्यानंतर जे आपल्याला शिकण्यासारखं येतं ती म्हणजे परिपक्व भक्ती. म्हणजेच काय? यशोदा मातेने बघितलं की हा गोपाळ कृष्ण काही साधारण मुलगा नाहीये, साक्षात अवतार आहेत. अवतार आहेत म्हणून वात्सल्य भावाने त्यांची भक्ती सुद्धा करतात, पण त्याच्याच बरोबर शिक्षा सुद्धा करतात आणि स्वतःचं मूल म्हणून त्यांची म्हणजे साथ संभाळ सुद्धा करतात. आता हे ईश्वर आहेत आणि मी यांची सेवा कशी करू असा भाव त्यांच्या मनाला शिवून गेलेला नाही. आणि ही घटना मुद्दाम साधक भावात का सांगितली? तर ठाकूरांकडे काही भक्त यायचे आणि ते भक्त हट्ट धरायचे की आम्हाला ईश्वराचं ऐश्वर्यपूर्ण रूपाचं दर्शन करून द्या. पहा, थोडंसं जरा जड जाईल कदाचित, पण थोडं लक्ष द्या, काही जड जाणार नाही. लक्षात ठेवा, यशोदा मातेला ऐश्वर्य बघून सुद्धा किंवा अवतार बघून सुद्धा वात्सल्य भाव आहे, पण जिथे जिथे मनुष्य म्हणून चुका करत आहेत गोपालकृष्ण, तिथे तिथे शिक्षा सुद्धा करत आहेत. हे लक्षात ठेवा. आता इथे काय होतं की जेव्हा भक्त येतात आणि ठाकूरांपुढे हट्ट धरतात की आम्हाला ईश्वराचं ऐश्वर्यपूर्ण दर्शन घडवून द्या, ठाकूर म्हणायचे, अरे पहा, ऐश्वर्यपूर्ण दर्शनाने मनात भीती निर्माण होते, प्रीती राहत नाही. आणि मग समजून सांगायचे की त्या अर्जुनांनी तसं मागितलं होतं, शेवटी काय झालं? तरी सुद्धा भक्त हट्ट धरायचे की नाही, तुमची तशी इच्छा नाहीये. मग ठाकूर पुन्हा म्हणायचे की अरे हे पहा, माझ्या इच्छेने काय होत असतं, आईची इच्छा होईल तरच ते शक्य आहे. मग भक्त पुन्हा म्हणायचे की तुमची इच्छा झाली की आईची इच्छा होईल. मग ठाकूर म्हणायचे की अरे माझी ती इच्छा आहे की तुम्हा सर्वांना सर्व प्रकारचे दर्शन घडवत, पण तसं होतं कुठे? म्हणजे ठाकूर कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही जी त्यांची जी अपेक्षा होती की ऐश्वर्यपूर्ण दर्शन घडून घेण्याची, शक्तीपूर्ण दर्शन घडून घेण्याची, त्या संदर्भात थोडेसे ज्याला म्हणतो की गोड मधुर शब्दाने ना करून द्यायचे, मना करून द्यायचे. तसं ते का करायचे? म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की ठाकूर समजून राहिले सारखं सारखं की पहा, ऐश्वर्यपूर्ण दर्शन केल्याने भीती बसेल,
या भावापेक्षा तू मी भाव किंवा वात्सल्य भाव किंवा मधुर भाव किंवा मातृभाव हा चांगला, पण ऐश्वर्यपूर्ण दर्शनाचा ही मागणी करू नका. यातून तुम्ही ईश्वरापासून दूर जाल, तुमच्या मनात भीती निर्माण होईल. पण भक्त जेव्हा हट्ट धरायचे, ठाकूर खूप विनम्रपणे मधुर शब्दात फक्त हसून टाळून द्यायचे, पण त्याचा भाव नष्ट करायचे नाही. भाव नष्ट करायचे नाही म्हणजे त्याला रागवायचं नाही, की तू काय हा तुला सांगतो ना, कळत नाही का? सारखं-सारखं एकच गोष्ट विचारतोय वगैरे, वगैरे. म्हणजे असं कोणत्याही प्रकारचे कठोर शब्द वापरून ठाकूर कधी कोणाचे मन दुखवायचे नाही. त्याचा भाव नष्ट करायचे नाही. पहा, ते काय डिमांड करायचे, की आम्हाला ऐश्वर्यपूर्ण दर्शन घेऊन करायचंय दुर्गा मातेचं. काली मातेचं ऐश्वर्यपूर्ण दर्शन जर घडवलं असतं तर काय झालं असतं कल्पना करा. काली मातेचं ऐश्वर्यपूर्ण दर्शन स्वामीजींना झालेलं आहे आणि त्या दर्शनानंतर स्वामीजी बेशुद्ध पडलेत. काली द मदर नावाची कविता त्यांनी जी रचलेली आहे, ती त्याच एका भावात रचलेली आहे आणि त्याच्यानंतर स्वामीजी हातात पेन त्यांचा सुटून गेलेला आहे आणि बेशुद्ध होऊन म्हणजे मान त्यांनी टेबलावरती टाकली होती. तर ऐश्वर्यपूर्ण दर्शनाची मागणी हे भक्त करत असतात आणि त्या ऐश्वर्यपूर्ण दर्शनाने तुमच्या मनात भीती निर्माण होईल, भक्ती निर्माण होणार नाही, हे समजवायचे ठाकूर. तरी भक्त ऐकायचे नाही, हट्ट धरायचे. तर ठाकूर खूप विनम्रपणे आणि मधुर भाषेत त्याला नकार म्हणजे त्याला टाळून द्यायचे, पण त्यांचा भाव नष्ट नाही करायचा. तिथून ही पूर्ण आजचं जो आज व्याख्यान झालं, हे ॲक्चुअली तिथून हे सुरू झालेलं आहे. पण ही जी घटना मी सगळ्यात शेवटी का सांगितली, की या कारणामुळे, की ठाकूर कधी कोणाचा भाव नष्ट करत नव्हते. त्याचं खरं कारण हे आहे आणि या शिकवणीच्या माध्यमातून आपल्याला ठाकूरांच्या मनाचा एक वेध मिळतो, की ठाकूर किती सगळ्यांना जपायचे, त्यांच्या भावाला जपायचे. आणि विशेष करून ज्या मार्गाने त्यांच्याकडे येत म्हणजे जे भावना घेऊन येत असत, मग विभिन्न धर्माचे असू देत, ते सुद्धा ठाकूर खूप जपायचे. तर हे सगळी चर्चा आज इथे पूर्ण होत आहे. आता आपण आज इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी पुन्हा आपला हा वर्ग इथे होणारच आणि त्याच्या पुढे अजून या साधक भावाचे म्हणजे अ, अवतारांच्या साधनेच्या विश्लेषणाची आवश्यकता. त्याचे 2 किंवा 3 पॉइंट्स अजून बाकी आहेत महत्त्वपूर्ण. त्याची चर्चा करून मग तिथे तो पहिला चॅप्टर आपला पूर्ण होईल. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.